नमस्ते बालमित्रांनो, आज तुम्हाला ही एक स्टील लाईफ ड्रॉइंग काढलेली आहे। त्याला वॉश किंवा कलरिंग कसं करायचं तुम्हाला ते शिकवणार आहे। नाही तर वॉश दाखवलं तरी पण ते पण दाखवू शकतो तुम्हाला वॉश कसं द्यायचं। तुम्ही वॉश केलं तर ते वॉश पोस्टरमध्ये पण करू शकता आणि पेस्टमध्ये पण करू शकता। तुम्हाला आता दाखवतो। आधी तुम्ही पाणी घ्या, तुम्हाला बादलीला जो रंग द्यायचा आहे तो कलर घ्या आणि तो थोडासा घ्या। मी थोडासा कलर घेतलाय। नंतर जरा पाणी सारखं बघा ते कलर होते ते करून घ्या। पाणी सारखं कलर होणार। आता मी बादलीला लाल कलर देणार आहे बघा। आता तुम्हाला सांगतो मी काय काय घेतलं। मी बादली, कापड, प्लेटमध्ये वांगा आणि टमाटर आणि एक हे घेतले नारळ घेतले मी एक आणि मग घेतले आणि एक बॉक्स पण काढले। तुम्हाला जर बॉक्स येत असेल तर तुम्ही काढू शकता किंवा नाही काढलं तरी पण चालेल। तुम्ही आधी हे घ्यायचं, कलर घ्यायचं रस, नंतर नीट वॉश द्यायचं। ह्याला वॉश बोलतात। जे पाण्यासारखं असतं त्याला वॉश बोलतात। असं वॉश देऊन घ्यायचं। असं तुम्ही वॉश दिलं की तुमचं ड्रॉइंग उठून दिसू शकतो। जास्त पाणी वापरू नका आणि एकाच ठिकाणी जास्त करू नका पाण्याने। आणि सगळ्यात आधी ब्रश घेताना पाण्यात बुडवायचं, नंतर ते कापडाला पुसायचं, नंतर कलर घ्यायचं। कळालं पोरांनो? असं करायचं। नंतर आता मी ब्लूचा वॉश देणार। आता मी मगला ब्लूचा वॉश देणार आहे। आता तुम्हाला ते नीट बघा। हे मी ब्लू कलर आधी पाणी घ्यायचं, आता हा पण कलर द्यायचं। कलर बाहेर जाता कामा नये, नीट वॉश द्यायचं। असं चित्र उठवण्यासाठी हे वॉश द्यायला लागतंच। वॉश न दिलं तर तुम्ही म्हणजे ए ग्रेड नापास आहे। आता तुम्हाला कापडचा रंग दाखवतो। तुम्हाला अगर इथं सगळं वेगवेगळं पाहिजे, हे म्हणजे स्टील लाईफच आहे, सगळं म्हणजे कलर वेगवेगळं पाहिजे। इथं ब्लू घेतलं की इथं रेड घेतलं की इथं वेगळं घ्यायचं आणि इथं तर तुम्हाला माहितीच आहे आणि इथं लाल आहे तुम्हाला माहिती आणि इथं ब्राऊन आहे आणि बॅकग्राऊंडला वेगळं द्यायचं आणि इथं खालच्या कापडाला वेगळं द्यायचं। तुम्हाला तुम्हाला पुढच्या भागात तुम्हाला बॅकग्राऊंड आणि खालचा कापड रंगून दाखवणार आहे। आता तुम्हाला हे दाखवतो हे कसं रंगवायचं।
मी पिंक कलरचा करणार आहे. त्यासाठी मी थोडा व्हाईट कलर घेणार आहे. हे मी झालं पिंक कलर. हे झालं माझं पिंक कलर. तुम्हाला असं वाटत असेल की हे पण एकच कलर आहे आणि हे पण असं एकच कलर आहे. तसं नाही बाळांनो, की अगं मी पिंक कलर दिला आणि इथं आहे ना मी फक्त रेडचा वॉश दिला तर हे पण पिंक दिसतं आणि तुम्हाला हे पण पिंक दिसणार आहे. आणि घाबरू नका की हे दोघं सेम कलर दिसते तर घाबरू नका. आता आपण हे जमाकडनं कलर सांडलंय ते पुसून घेतो. आता आपण ते टमाटरला आपण कलर देणार. टमाटर लाल कलरचाच असतो. आता मी लाल कलर घेतला, पाणी घेतला, हा दिला मी वॉश. आता मी याला ब्राऊन कलर देणार आहे. नारळ ब्राऊन कलरचा असतो आणि त्याला आपण पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ह्याचं शेड्स कसं असतं ते पण दाखवणार आहे. हे मी घेतलं ब्राऊन कलर. ब्रश स्वच्छ धुवून घ्यायचं. ब्रश स्वच्छ धुल्याशिवाय कलरमध्ये ब्रश टाकायचं नाही. आणि पुढच्या कामाला तुम्ही म्हणजे सगळं काम संपलं आणि तुम्ही असंच ब्रश दिलं आणि तुम्ही बोलले की पुढच्या कामाला मी वापरणार, तसं करू नका. तुमचे सगळे ब्रश खराब होशील. मग हा दिला मी ब्राऊनचा. आता मी इथं वांग दिसते. आता त्या वांगाला मी पर्पल म्हणजे व्हायलेट कलर देणार आहे. आपला व्हायलेट कलर काढा. कलर घेऊन घ्यायचं, पाणी टाकायचं, तुम्ही पूर्ण दिलं तरी पण चालेल. आणि इथं तुम्ही इथं ग्रीन असेल, इथं ग्रीन असेल आणि इथं बैंगनी असेल, असं वॉश दिला तरी पण चालेल. हे झालं आपलं वॉश. आता तुम्हाला खालचा पण वॉश दाखवतो. तुम्हाला खाली कुठला पण कलर घ्यायचा, ते लाईट घ्यायचा. कुठला पण कलर घ्या, परंतु हा नका घेऊ. लेमन येलो हा बिलकुल घेऊ नका, कारण की त्याच्याने चित्र नीट येणार ना तुमचा आणि उठून दिसणार नाही. त्यासाठी मी क्रोम कलर घेते. क्रोम कलर हा येलो क्रोम कलर आहे. हे तुम्हाला मी हे डॉन्स कंपनीचे कलर वापरतोय.
आपल्याला किती रंगवायचं तेवढं कलर घ्यायचं आणि तेवढं पाणी घेऊन टाकायचं असतं. की असं वाटत असेल की आपण इथं वेगळं कलर दिलं आणि इथं वेगळं कलर दिलं, नाही तर असंच वाटणार की वेगवेगळं शो मार्केटमध्ये का वेगळं शो पीस आला का. आता कलर देतो तुम्ही हे लाईटचाच द्यायला, फक्त लाईट. आता मी तुम्हाला वाटत असेल की सर हा वेगळा कलर, हे डार्क थोडं दिसतोय. तसं नाही, कारण की बॅकग्राऊंडला आपण थोडं डार्क दिला आणि तो थोडं लाईट दिला तरी पण चालेल. बघा तुम्ही नीट का बघा. तुम्ही नक्की तुम्हाला ग्रेड नीट ना पाडणार. तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो की वरनं 3 बोट असं तुम्ही असे एक बॉर्डर आखून घ्या आणि त्या बॉर्डरच्या आतनं वरनं 3 बोट, साईडनं 2 बोट, इकडच्या साईडनं पण 2 बोट आणि खाली बेसला 1 बोट असं सोडा. कारण की ते आपण असं बॉक्स काढलं आणि त्याच्या मधोमध काढलं तर दिसायला पाहिजे. बघा आता माझं हालत लागलंय. अगर तुम्ही पण मी तसं करतो, तुम्ही तसं केलं की तुम्ही पण A ग्रेडवर जाऊ शकता. आपला खालचा झाला आहे, आता वरचं बघू. बादली सुकली रे आपली. मग सुकलं का? हां, फक्त आवडले टमाटर टाकलं. आता वरती हा डार्क ग्रीन कलर देणार आहे. डार्क ग्रीनचा वॉल देणार आहे कारण की मग चित्रदार उठून दिसू म्हणून. मी हा डार्क ग्रीन काढला. आणि एक लक्षात ठेवा, आपलं कलरिंग बॉर्डरच्या बाहेर जाऊ देऊ नका. आलं पोरांनो, बॉर्डरच्या बाहेर जाऊ देऊ नका. कारण की तुम्हाला बॉर्डरच्या आतमध्ये सगळं करायचंय. एक तर बाबा पाणी बघा. आता मी वॉश देत आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही डार्क घेतला, मी डार्क ग्रीन घेतला. खरं तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही डार्क ग्रीन घेतलाय आणि असं लाईट यायला लागलंय. कारण की ते पाणीच आपलं लाईट आहे आणि त्या पाणीमुळेच आपल्याला ना हे लाईट दिसतंय. पूर्ण
एक पण व्हाईट सोडून देऊ नका, फक्त बॉर्डरच्या आतमध्ये काढायचं आहे. चुकीने बाहेर गेलो, राहू द्या. तुमच्यासाठी मी जरा झालंय. बघा मी कसं व्यवस्थित देतोय, तुम्ही पण तसंच व्यवस्थित द्या. आणि फक्त एकदाच कलर घ्यायचा, सारखा कलर घेऊ नका. काय की असं कळलं की मार्केटमध्ये काय फॅशन आले नव्हे. अगर तुम्ही इथं अख्खं प्लेन केलं आणि तुम्ही म्हणजे असं तुम्हाला पुढच्या भागात दाखवणारच आहे. आता तुम्ही बघू नका. हे असं नीट ठेवू द्या. हे झालं आपलं सगळं काम. आता आपलं झालं वॉश. आता तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला वॉश म्हणजे कलरिंग कसं करायचं तुम्हाला ते दाखवणार आहे. धन्यवाद. आता तुम्हाला कळालं असेल. आता तुम्हाला पुढच्या भागामध्ये तुम्हाला हे वाटत असेल की तुम्ही बादली कशी काढली. आता खूप सिंपल आहे. आता तुम्हाला इथं रेषा दिसत असेल की हे इथं